प्रेज द लॉर्ड. आजचा शुक्रवार. प्रभूमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी रेव्हरंड ग्लेन प्रार्थना भवनातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. प्रभूमध्ये तुम्ही आनंदी आणि खुशीत असाल असा विश्वास ठेवून आता आपण वचनाला सुरुवात करूया. मार्कचा अध्याय 7 आणि वचन 6 म्हणतं, त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशायाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्याचे नियम. 8 वचन सांगतं, तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिटकून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करीता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. सध्या आपण ह्या वचनाकडे लक्ष देऊया. माझ्या बंधू भगिनींनो, मार्कुस अध्याय 7 हा जेव्हा अध्याय मध्ये तेव्हा परुषी एक वचन वाचत आहे, तेव्हा परुषी व येरुशलेमकडून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या हातात काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हाताने जेवताना पाहिले. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाहीत. आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बऱ्याच गोष्टीच्या रूढी ते पाळतात. यावरून परुषांनी व शास्त्रांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? तेव्हा प्रभू वरील गोष्टी बोललेला आहे. हालेलुया. माझ्या बंधू भगिनींनो, प्रभूचं वचन मी पुन्हा सांगतो. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशायाने चांगला संदेश दिला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. माझ्या बंधू भगिनींनो, काल मी तुम्हाला सांगितलं का योहानाने मन फिरवण्याचा बाप्तिस्मा दिला, पश्चातापासाठी बाप्तिस्मा दिला. आज आपण या जीवनात जगत आहोत आणि या जीवन जगताना प्रभू येशू ख्रिस्त, जिवंत प्रभू येशू, जो मरणावरती विजय मिळाला आहे, तो सांगतो की अनेक लोक ओठांनी माझा सन्मान करतात, अंतःकरणापासून नाही. प्रभूला हे सांगायचं आहे की मत्ती 7:21 मध्ये त्याचं वचन दिलेलं आहे, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आणि 22व्या वचनात सांगतं, त्या दिवशी पुष्कळ जर मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्त्वाची कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अनाचार करणाऱ्यानो, माझ्या पुढून निघून जा. परमेश्वरला हे नाही सांगायचं की जे लोक माझ्या नावाने भूते काढतात किंवा माझ्या नावाने पुष्कळ महत्वकृत्य करतात ते स्वर्गाच्या राज्यात जातील, असं प्रभू म्हणत नाही. तर प्रभूला हे सांगायचं आहे, जे माझ्या नावाने भूते काढले, माझ्या नावाने संदेश दिले, माझ्या नावाने महत्वकृत्य केली,
तरी देखील त्यांनी जर पित्याच्या इच्छेप्रमाणे वागले नाही, पित्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिलं नाही, तर त्यांचा पण टिकाव लागणार नाही. तर थोडक्यात माझ्या बंधू-भगिनींनो, जे आपण भूतं काढत नाही किंवा आपण संदेश पसरवत नाही, तर आपला टिकाव त्या स्वर्गाच्या राज्यात होईल काय? किंवा परमेश्वर आपला जवळ घेईल का? की परमेश्वर आपली ओळख करून घेईल का? किंवा परमेश्वराला आपण म्हणू शकतो का, की "तू आम्हाला ओळखतो. आम्ही तुझ्या दरबारी आलो होतो." नाही माझ्या बंधू-भगिनींनो. याच वचन आणि हा मत्तई मार्कचा 7वं वचन हेच सांगत आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते जे शास्त्र शिकवितात ते मनुष्याचे नियम. आज आपलं अंतःकरण प्रभूकडे लागलं पाहिजे. आज आपलं अंतःकरण प्रभूकडे लागलं पाहिजे. माझ्या बंधू-भगिनींनो, नीतिवचन, नीती नीतिसूत्र अध्याय 3 त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण बघूया. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. आज्ञा अनुवाद 28 मध्ये आज्ञाधारक पणामुळे मिळणारे आशीर्वाद आहेत. जर आपण प्रभूची आज्ञा पाळली तर आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार आहेत. नाहीतर लोकांना वाटतं का आम्ही खूप बिझनेस केला, खूप पैसे कमावले म्हणजे तो देवाचा आशीर्वाद आहे. असं नाही माझ्या बंधू-भगिनींनो. तर पापी लोकं सुद्धा आपल्या जीवनामध्ये पैसे कमावतात. पण पैसे कमावणं हा देवाचा आशीर्वाद असं नाही आहे. कारण त्याच्यापासून दीर्घायुष्य व वयोवृत्ती. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. आपलं कल्याण त्याच्यामुळे होणार आहे देवाचे वचन पाळल्यामुळे. दया व सत्य ही तुला न सोडत. त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. त्यास आपल्या हातपटलावरती लिहून ठेव. म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह, सुकीर्ती ही प्राप्त होतील. आपल्या हातावर लिहिणं म्हणजे नेहमी आपण प्रभूच्या वचनाची आठवण करणं. आपण नेहमी ते वाचून मनामध्ये वागवणं. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू-भगिनींनो, आता हे वचन किती परस्पर मिळत आहे. मार्क 7 त्याच्यात काय लिहिलं आहे? ते ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांच्या अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून शिकवतात. ते असतात मनुष्याचे नियम. आणि हे वचन सांगतं, तू आपल्याच बुद्धीवर तू आपल्या अगदी मन तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आणि आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. आज अनेक लोकं आपल्या धार्मिक समजतात. अनेक लोकांना वाटतं की आम्ही शिक्षक आहेत. अनेक लोकांना वाटतं की आम्ही लोकांना काहीतरी शिकवतो. परंतु माझ्या बंधू-भगिनींनो, आपल्या जीवनाचा पहिला पडताळा करा. घाबरण्याचं काही कारण नाही. मी पण एक मनुष्यच आहे. परमेश्वराची अनुग्रह माझ्यावरती आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे का पौल हा देखील जेव्हा शौल होता, तेव्हा देवाच्या लोकांची निंदा करायचा. पण जेव्हा त्याच्यावरती अनुग्रह झाला, तेव्हा त्याने देवाची सुरुवात केलेली आहे. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. कारण पौल देखील आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहत होता, जेव्हा तो शौल होता आणि ख्रिस्ती लोकांना, प्रभूवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना डांबून ठेवायचा. कारण त्याच्याकडे सगळे अधिकार होते. पौल हा वकील होता. त्याला सगळे न्याय माहिती होते. त्याला सगळं नियम माहिती होते. परंतु प्रभू अनुग्रहामध्ये काम करत आहे. अनुग्रह आपल्यावरती ओतत आहे. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. कोणाचा आदर करायचा? परमेश्वराचा. आपण बोलतो मूर्तीपूजा. परमेश्वरापेक्षा जास्त कोणाला मानू नका. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, जो आपल्या आई-बापावर किंवा आपल्या मुलावरती जास्त प्रेम करतो, तो मला मान्य नाही. तो माझ्या योग्यतेचा नाही. काय प्रभू शिकवत आहे, की आपल्या मुलाबाळावरती, आपल्या आई-बापावरती प्रेम करू नका? नाही. परमेश्वर सांगतं काय? पहिलं प्रीती तुम्ही माझ्यावरती करा. हालेलुया! हालेलुया! तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. यू हॅव टू रिस्पेक्ट टू गॉड. आपल्याला वाटतं एक गरज आहे म्हणून कुठेतरी जाऊन प्रार्थनेला बसलं, कोणाला फोन करून सांगितलं, कोणाकडे विनंती केली, कुठल्यातरी लोकांनी प्रार्थना केली आणि आपल्या जीवनामध्ये आलं. हा प्रभूचा आदर नाहीये. हा प्रभूचा अनादर आहे. यू हॅव टू रिक्वेस्ट टू गॉड. तुम्हाला देवाकडे विनंती करायची आहे.
परंतु पहिला त्याचा सन्मान आपल्या मनामध्ये ठेवा. मत्तई 6:33 मध्ये जसं वचन सांगत आहे माझ्या बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर तुम्ही पहिल्याने मत्तई 6:33 तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य, त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. त्याच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. काय खावे, काय प्यावे व काय पांघरावे. सगळ्या गोष्टी. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. ह्याच्याचं टायटल आहे चिंता व देवावर भिस्त. मत्तई 6:25. यास्तव मी तुम्हाला सांगतो, की आपल्या जीवाविषयी म्हणजे काय खावे, काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी काय म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. तर प्रभूचं वचन सांगतं, अन्नापेक्षा जीव आणि वसापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपल्याला संपूर्ण तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. परमेश्वराचा आदर कर. येशूचा आदर कर. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. कारण त्याचं वचन सांगत आहे योहान 14:6 मध्ये. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान 8:32 मध्ये सांगत आहे, तुम्हाला सत्य समजेल आणि तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. नीतिसूत्र 3:7. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि सर्व दुष्कर्मापासून दूर राहा. ते तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज परमेश्वर अनेक अशा गोष्टी आपल्याला सांगत आहे आणि आपण आता ह्या दिवसामध्ये जास्तीत जास्त त्या परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देतो. पण याच दिवसामध्ये नाही, या 40 दिवसामध्ये नाही, ते वर्षानुवर्ष प्रत्येक दिवशी आपल्याला प्रभूच्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण कामकाजात असतो. तरी पण प्रभूने आपल्यासाठी एक शब्द, एक पवित्र दिवस ज्या दिवशी आपण प्रभूला भेटायला येतो, एकत्रपणे चर्चमध्ये येतो. त्यावेळेला आपण त्या वचन, ती स्तुती आराधनेमध्ये भाग घेऊन त्या वचनाला जिवंत परमेश्वराचा आदर करून कशा प्रकारे चालायचं हे आपल्या त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या सेवकाद्वारे बोलत असतो. हालेलुया. आज जे वचन आपल्या पुन्हा मी मार्क 7 मध्ये येतो. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिटकून राहता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर स्पष्ट मत्तई 23 मध्ये अनेक अशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. कदाचित आपण वाचल्या असतील, कदाचित आपल्या लक्षात देखील नसेल. तरी पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो माझ्या बंधूंनो. येशू लोकांना व आपल्या शिष्याला म्हणाला, शास्त्री व फरीसी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काय सांगतील ते तुम्हाला सांगतील ते सर्व आचार्य पाळीत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. सर्व आचारित व पाळीत जा. पण त्याच्या कृतीप्रमाणे करू नका. म्हणजे जे ते जसं सांगतात पण ते आचरण करीत नाही. आणि म्हणून आपल्याला ते फक्त स्वीकारायला सांगितलेलं आहे, पण त्या कृतीप्रमाणे करायला सांगितलेलं नाही आहे. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करीतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करीतात. जेवणावळ्यातील श्रेष्ठ स्थाने, सभासदांतील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार करून घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. तुम्ही तर आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तो तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपण स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. तरी पण प्रभूचं वचन सांगतं, पण तुमच्यामध्ये जो कोणी मोठा असेल तर त्याने सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नववीला जाईल आणि जो कोणी स्वतःला नववील तो उंच केला जाईल. हालेलुया. हालेलुया. पुढे आपण वचन 25 मध्ये बघूया. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, अहो ढोंग्यांनो,
तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करिता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या वाटाड्या, अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरून साफ होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबराप्रमाणे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहात. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. अहो शास्त्रानो, अहो परुषांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही संदेशाच्या कबरा बांधिता व नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो, तो संदेशांचा रक्तपात करण्यात आम्ही त्याचे साथीदार झालो नसतो. यावरून तुम्ही संदेशाचे घात करण्याचे पुत्र आहात, अशी स्वतःविरुद्ध तुम्ही साक्ष देता. हालेलुया. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल. म्हणून पहा, मी तुम्हाकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यास पाठवितो. तुम्ही त्यांच्यातील कित्येकास जिवे माराल, वधस्तंभावर खिळाल, कित्येकास तुम्ही आपल्या सभास्थानात फटके माराल व नगरोनगरी पाठलाग कराल, ह्यासाठी की नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले, तो बरख्याचा पुत्र जखर्या याच्या रक्तापर्यंत ते सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे, त्यांचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हाला खचित सांगतो, या सर्व गोष्टी या पिढीवर येतील. आणि म्हणून पुढे जाऊन वचन मत्तई 23:37 मध्ये सांगत आहे, एरुसलेमे एरुसलेमे, संदेशाचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्या धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवटते, तशी तुझ्या मुलाबाळांना एकवटाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, आतापासून तो प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत तुमच्या दृष्टीस पडणारच नाही. असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीत पडणारच नाही. माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वर आपलं अंतःकरण पाहत आहे आणि म्हणून तो सांगत आहे, हे लोक माझ्या ओठांनी सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आज आपल्या अंतःकरणात विश्वास बाळगून त्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आपण चाललं पाहिजे. मार्क 7:14. तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका व समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. आज आपण ऐकतो पण समजून घेत नाही, पाहतो परंतु लक्ष देत नाही. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करीते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेरून माणसाच्या आत जाणाऱ्या गोष्टी माणसाला भ्रष्ट करीत नाही असं प्रभू सांगत आहे. ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको. ह्याच्यामध्ये देखील एक रहस्य आहे. आपण कधी कधी एखादं जेवण शिळं किंवा एखाद्या गोष्टी बाहेरच्या खातो आणि आपल्याला मोशन चालू होतात, परंतु ते मोशन झाले, पोटात दुखलं, इन्फेक्शन होतं. प्रभू हे नाही सांगत का असं होणार नाही. म्हणजे आपण काही गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला कधी कधी आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम दाखवून येतो आणि मग डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर बोलतो, फूड पॉयझन झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, ह्याच्यामुळे असं झालेलं आहे, त्याच्यामुळे तसं झालेलं आहे. पण त्याच्यामुळे तसं झालं तरी प्रभूचं वचन पुढे जाऊन सांगतं, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तो लोकसमुदायात निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात काय? जे बाहेरून जाते ते माणसाच्या आत जाते, ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपातून म्हणजे मोशनच्या द्वारे बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवलेले आहे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. प्रभू इकडे अन्नाबद्दल बोलत नाही. एक त्यांना वचन समजण्यासाठी एक उदाहरण घालीत आहे. आणि तो त्यांना म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते, प्रेज द लॉर्ड. माणसातून बाहेर निघते, तेच माणसाला भ्रष्ट करीते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व त्या माणसाला भ्रष्ट करीतात. आणि म्हणून प्रभू सांगत आहे, ज्याला कान आहेत तो ऐको. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही, तर आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करीते. आणि मार्क 7 प्रभू 6 मध्ये सांगतो, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आपण दोष लावणं, चालीचुगली करणं, एखाद्यावरती हेवा, मत्सराने वागणं, कपटाने वागणं, शिवीगाळ करणं, अहंकार, सेल्फिशनेस, मूर्खपणाप्रमाणे चालणं, हे देवाला या गोष्टी पसंत नाही आहेत माझ्या बांधवांनो. आणि म्हणून प्रभूचा सेवक यशाया सांगत आहे, हे ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र जे शिकवितात ते मनुष्याचे नियम. हा संदेश यशायाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने, पित्याने, यहोवाने दिलेला आहे. आज आपण याच्यावरती मनन करूया, की या जीवनामध्ये, या वचनामधील किती गोष्टी मी करत आहे आणि या मला सोडून द्यायच्या आहेत. मला प्रभूच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. का ज्याच्याद्वारे मी प्रभूचा धिक्कार करत आहे, का ज्याच्याद्वारे मी प्रभूबरोबर आपोआप दूर होत आहे. कारण मी आणि परमेश्वर याच्यामध्ये पापांची भिंत पडलेली आहे. आज आपण त्या वचनाकडे जर लक्ष दिलं, तर आपण देवाच्या आणि ते जर ग्रहण केलं, ते देवाच्या राज्यापासून दूर नसतील माझ्या बंधू-भगिनींनो. तथास्तु. परमेश्वर, स्वर्गाचा राजा तुम्हाला आशीर्वादित करो, तुम्हाला बरकत देवो, तुम्हाला सत्याचं ज्ञान प्रगट करो आणि वचन ऐकण्यासाठी तुमच्या अंतःचक्षू प्रकाशित करो, तुमचे कान उघडो, तुमचे डोळे उघडो आणि तुम्हाला पाहून, ऐकून, वचन वाचून, ऐकून ते ग्रहण करून तुमचं जीवन आशीर्वादित करो. बरेचसे लोक करतही आहेत. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. हालेलुया. आपका दिन शुभ रहे. हां, प्रेज द लॉर्ड.